गुरु पूर्णिमा के शुभ अवसर पर सिंधुदुर्ग जिले के कुडाल तहसील स्थित कविला गांव के साई मंदिर में हजारों श्रद्धालुओं की भारी भीड़ उमड़ी। भारत के पहले साई मंदिर के रूप में प्रसिद्ध इस मंदिर में महाराष्ट्र सहित देश के विभिन्न राज्यों से भक्त दर्शन के लिए पहुंचे। मंदिर प्रशासन ने गुरु पूर्णिमा के उपलक्ष्य में विशेष धार्मिक और आध्यात्मिक कार्यक्रमों का आयोजन किया। सुबह से ही साई बाबा के दर्शन और महाआरती में शामिल होने के लिए श्रद्धालुओं की लंबी कतारें लग रही है। पूरे मंदिर परिसर में साई राम के जय घोष गूंजते रहे, जिससे वातावरण पूरी तरह भक्तिमय हो गया। श्रद्धालुओं ने साई बाबा के चरणों में माथा टिकाकर सुख, शांति और समृद्धि की कामना की। मंदिर प्रबंधन के अनुसार पूरे दिन दर्शन और पूजा अर्चना का सिलसिला जारी रहेगा तथा श्रद्धालुओं की सुविधा के लिए विशेष व्यवस्थाएं की गई है। हे जे मंदिर आहे ते फार पुरातन मंदिर आहे. 1922 साली स्थापन झालेलं आहे. म्हणजे आता हे 104 वर्ष झाली आणि 104 वर्ष ही गुरुपौर्णिमा आहे. तर दरवर्षी मोठ्या भक्तिभावनेने, मोठ्या बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने इथे भक्तिभावनेने सगळे साई भक्त येत असतात. आज सकाळी साईबाबांच्या मूर्तीवर, प्रमुख मूर्तीवर अभिषेक आणि त्याच्यानंतर षोडोपचार पूजन झालं. त्यानंतर आता 11 वाजता नामस्मरण होणार आहे. दुपारी 12 वाजता माध्यान्ह आरती आहे. त्यानंतर आज दुपारी सर्व भक्तांना महाप्रसाद दिला जाणार आहे. संध्याकाळी आणि दुपारच्या वेळेमध्ये भक्तांसाठी, येणाऱ्या भक्तांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. शास्त्रीय गायनाचे, वादनाचे कार्यक्रम, आणि हे कार्यक्रम म्हणा किंवा अशा प्रकारचे जे उत्सव आहेत ते दरवर्षी आमच्या इथे मोठ्या संख्येने इथे मोठ्या भक्तिभावनेने साजरे केले जातात. यावर्षी सुद्धा आज सकाळपासूनच भक्तांची रीघ लागलेली आहे. भक्त साई दर्शनासाठी येत आहेत आणि हे पुरातन मंदिर असल्यामुळे इथे भक्तांना जो अनुभूती येते, भक्तांची जी काय गाराणं असेल ते गाराणं बाबा ऐकून घेतात, बाबा ते पूर्ण करतात, अशी बऱ्याच भक्तांची इथे ऐकायला मिळतं. बऱ्याच भक्तांचं असं सांगणं आहे आणि बरेच भक्त इथे बाबांचे आशीर्वाद घेतात. दर आठवड्याला सुद्धा इथे, दर गुरुवारी सुद्धा इथे येऊन मोठ्या संख्येने भक्तिभावनेने येऊन बाबांचं दर्शन घेतात.